नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम गमन गावातील आदिवासी शेतकरी सोत्या वसावे यांचा बैल दगावल्यानं ते स्वतः नांगराला जुंपून शेती करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या घटनेची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत तातडीनं मदतीचे निर्देश दिले। त्यानुसार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यास नवीन बैल खरेदी करून सुपूर्द करण्यात आला। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सोत्या वसावे यांच्याशी संवाद साधत पुढील मदतीचे आश्वासन दिले। बैल मिळाल्यानं वसावे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याची दखल घेतल्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। दुपारी साधारणतः 3:30 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेबांना फोन आला। त्यांनी सांगितलं की मी आता एक बातमी पाहिली आहे की अक्कलकुवा तालुक्यात गमन येथील एका शेतकऱ्याचा एक बैल वारला आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची मदत नाही। तर साहेबांनी इच्छा व्यक्त केली की माझ्याकडून त्या शेतकऱ्याला एक बैल तुम्ही तातडीने घेऊन द्यायचा आहे, असा आदेश जेव्हा साहेबांचा आम्हाला भेटला, आम्ही सर्व दोघं जिल्हा प्रमुख मिळून विजूदादांना इथं फोन केला। विजूदादांना सांगितलं की आपण त्याला उद्या बोलूया, आज एक बाजारातनं चांगला बैल विकत घेऊ आणि त्या शेतकऱ्याला आपण शिंदे साहेबांच्या वतीने दिलं पाहिजे। कारण सामान्य माणसाची नाळ जुळलेला एकमेव नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत। एकनाथ शिंदे साहेबांच्याच काळामध्ये शेतकऱ्यांचं 7.5 हॉर्स पॉवरचं वीज बिलही माफ झालं होतं। एक बातमी पाहून एक सामान्य कार्यकर्ता किंवा शेतकरीसाठी धावणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, आणि आज आम्ही तो बैल घेऊन त्या शेतकऱ्याचा हाती दिलाय। ते दिल्यावरती साहेब तर कॅबिनेटच्या मीटिंगला होते, पण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलवरती त्या शेतकऱ्याची संवाद साधला आणि येणाऱ्या काळामध्ये पण त्या शेतकऱ्याला काही अडचण असेल तर संपूर्ण मदत केली जाईल असं त्याला आश्वासन दिलंय। आज पुन्हा एक संवेदनशीलतेचं एक उत्तम असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय। शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब यांनी काल भैयासाहेबांना फोन करून बैलाविषयी विचारणा केली आणि ते त्या शेतकऱ्याला बैल पोहोचवण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या आणि त्याप्रमाणे आज आमचे एक जिल्हा प्रमुख रामभैया रघुवंशी हे स्वतः या ठिकाणी आले आणि त्यांनी तो बैल त्या शेतकऱ्याकडे सुपूर्द केला। आणि याच्यामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांचे सुद्धा आभार मानावं तेवढे कमी आहे। त्यांनी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याशी संवाद साधला आणि शिवसेना कशी संवेदनशील आहे याचं हे उत्तम उदाहरण या ठिकाणी दिसलंय आपल्याला।